नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? आशा करते सर्व बरे असतात आणि मजेत असतात. तर मी राणी तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी गावाकडून आले परवा दिवशी. तर 2 दिवस झाले घरातले सर्व कामं आवरले. तर घरात पण बाहेर गेलं ना तो खूप पसारा असतो, कपडे वगैरे भरपूर निघतात धुवायला. तर मुलगा ना घरीच होता आणि दीदी मी आणि हे आम्ही तिघंच गेलतो गावाला. तर मी काही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या माहेरचे व्हिडिओ टाकलेले आहेत. मी यात्रेला गेले होते. तर 2-3 दिवस मस्त मज्जा केली यात्रेला आणि त्यानंतर मी सासरे गेले. तिथे 1 दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला आलो. तर पुण्याला आल्यानंतर 2 दिवस मी सर्व घरातले कामं आवरले आणि त्यानंतर आज निघालो आहोत आम्ही कॅन्टीनला. तर कॅन्टीनचं काही सामान संपलं होतं, तर ते पण आणायचं होतं. तर म्हटलं चला जाता जाता कॅन्टीनचं सामान पण घेऊ आणि माझ्या भाचीकडे पण जायचे, तर तिकडे पण जाऊ. तर आम्ही निघालो आहे आता. सध्या पहिलं कॅन्टीनला, नंतर भाचीकडे. तर दुपारचा टाईम झाला होता, मी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही 3 वाजता आता निघालो आहे. टाईम झाला तर घरातलं सर्व काम आवरायचं म्हटल्यावर टाईमच होता आणि दुपार वेळ झाली ना तर अगदी आळस होतो कुठं जायचं म्हणलं का. पण म्हटलं चला कॅन्टीनचं पण सामान होईल आणि भाजीकडे पण जाणं होईल. तर मग निघले आणि भरपूर दिवस झालते ना तिच्याकडे गेलेले. तर आज म्हटलं चला जाऊ ठरवू. आणि तिचं बाळ पण एक छोटंसं आहे, म्हटलं त्याला पण भेटणं होईल. तर त्यासाठी मी पण निघले होते आणि साहिल पण निघला होता. त्याला लहान मुलं खूप आवडतात. तर ताईकडे म्हणजे माझ्या भाचीकडे जायचं म्हटलं ना तर तो नक्की येतो, पण दीदी खूप नखरे करते. तिला कुठं जायचं म्हटलं ना तिला खूप कंटाळा येतो, म्हणून ती घरीच राहिली होती. तर दीदी तर काय आली नव्हते. तर पहा आम्ही आलो होतो कॅन्टीनजवळ, पण कॅन्टीनचं सामान आलं होतं, पण ते लावण्यासाठी ना 1-2 दिवस लागतातच. त्याच्यामुळे ना कॅन्टीन सध्या तर बंद ठेवली होती, कॅन्टीन बंद होती. त्यानंतर ही बंद होती, त्याच्यामुळे आम्ही गेलो पुढच्या कॅन्टीनमध्ये. तर पुढच्या कॅन्टीनमध्ये आलो. तिथे कॅन्टीनमध्ये सामान होतं, पण इतकं काही नव्हतं. जसं म्हणजे जे पाहिजे होतं ते तर काही भेटलं नाही. मग जे भेटलं तेवढं घेतलं आणि माझ्या भाचीच्या मुलांना थोडंफार बिस्किटं वगैरे काही घेतले खायला. तर रसगुल्ले वगैरे कॅन्टीनमध्ये ना खूप छान भेटतात आणि गुलाबजामुन पण छान भेटतात. आम्ही कधी तर ते घेऊन जातो, पण भेटलंच नाही. मग जेवढं भेटलं तेवढं घेतलं सामान आणि त्यानंतर इथे येऊन बसलोय. तर आमच्या साहेबांना भेटले होते त्यांचे मित्र, तर ते त्यांच्या संग गप्पा मारत बसले आणि आम्ही बसलो इथे झाडाखाली. तर थोड्या वेळ झाडाखाली बसल्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या भाचीकडे. तर भाचीकडे गेले, तिथे जेवण वगैरे केलं आणि मला मिरच्या घ्यायच्या होत्या, त्या पण थांबून ना मी मिरच्या घेतल्या. तिथे भरपूर अशी दुकानं आहेत, होलसेलमध्ये सामान भेटतं. तर मिरच्या पण खूप छान होत्या तिथे. तर मी मिरच्या वगैरे घेतल्या आणि त्यानंतर आलो आम्ही घरी. तिथे काही व्हिडिओ केला नाही, तिचे छोटे छोटे बाळ आहेत, म्हटलं ते म्हणजे व्हिडिओमध्ये नको, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ तिथे केला नाही. त्यानंतर घरी आलो. दीदीने तर जेवण केलं, तर दुपारचाच काही स्वयंपाक होता, तेच तिने खाल्ला होता. मग ती पण जेवली होती, आमचं पण जेवण झालं. तर मग झोपलो. आणि पहा सकाळ सकाळी ना मी आज लवकर उठले 6 वाजता, कारण की ना मला ही मिरच्या सर्व निसायच्या होत्या. तर मी काही लवंगी मिरच्या घेतल्या होत्या, काश्मीर मिरच्या घेतल्या होत्या आणि बेडगी मिरची पण घेतली होती. तर त्यांनी लालपणा ना खूप छान येतो, त्यासाठी त्या मिरच्या मी घेतल्या तिथे आणि बरं झालं मला भेटल्या तिथे. तर मसालाच करायचं म्हणजे डोक्यात होता आणि मला मिरच्या जाता जाता खूप छान अशा भेटल्या. मिरच्या घेतल्या आणि काही गरम मसाला जो काही त्याला लागतो तोही घेतला. आणि पहा आता सकाळ सकाळी देवपूजा केली, चहा वगैरे झालाय आणि आता मिरच्या नेसत बसले. तर घरात आता सुट्टी चालू आहे ना मुलांना, तर झोपतात कवर, पण मला अजिबात आवडत नाही जास्त वेळ झोपलेला. मग मी आज तर निवांत बसले होते, मिरच्यांचं काम होतं म्हणून, नाही तर मी त्यांच्या मागं लागते आणि त्यांना लवकर उठून देते. लवकर उठले ना तर सर्व कामं पण पटपट आवरतात, नाही तर झोपून राहिले ना तर मग कामं उरकायला पण टाईम होतं. त्यासाठी ते उठले ना सर्व, तर मग नाश्ते पण होतात आणि बाकीचे कामं पण उरकले जातात. तर पहा आज सकाळ सकाळी मी पहिलं मिरच्या नेसून घेतल्या. तर पहा ही लवंगी मिरची आहे, खूप छान अशी लालसर अशी मिरची आहे आणि तिखट पण आहे. तर मी आता निसता माझ्या हाताची आग होत होती, कारण की ही तिखट नक्कीच आहे चांगली. आणि पहा इथे 1 किलो मी काही धने आणले होते, गावरान धने आहेत. तर ते धने ना मला म्हणजे 180 रुपये किलो, म्हणजे थोडेसे जास्त असते, तर 182 रुपये किलोनी मला हे भेटलेत. तर थोडे त्याच्यात जास्त आलेत म्हणून 182ला मी हे धने घेतले. तर खूप छान असे हे गावरान धने आहे, मस्त वास आहे त्याला. आणि त्यानंतर बेडगी मिरची पण घेतली मी, 1/2 किलो बेडगी मिरची घेतली आणि काश्मीरी मिरची पण 1/2 किलो घेतली. तर पहा त्याचा पण भाव इथे सर्व म्हणजे लिहिलेला आहे, त्यांनी स्टिकरवर पूर्ण हे नाव पण आहे दुकानाचं आणि जे त्याचा भाव आहे
तो पण लिहिलेला आहे आणि मी जितकं घेतलंय त्याचा भाव पण लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने ना ही स्टिकरवरच पूर्ण लिहिलेलं आहे. तर आपल्याला पण समजतं आपण कितीला घेतले, किती घेतले आणि किती भाव होता आणि आपण किती घेतले ते पण कितीला भेटले. तर अशा पद्धतीने स्टिकर असलं ना तर म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजतंय. तर ही आहे काश्मीरी मिरची, ही पण मी पाव किलो घेतली होती आणि बेडगी मिरची पण पाव किलो घेतली आणि लवंगी मिरची मी 1 किलो घेतली होती आणि त्याचप्रमाणे मी काही गरम मसाले घेतले होते. तर अशा पद्धतीने पहा मी सर्व मिरच्या आणल्या होत्या. तर 2 वर्ष अगोदर मी मसाला केला होता. आता तो मसाला माझा संपला आहे, म्हणजे थोडासा आहे, संपला पण नाही, थोडासा आहे मसाला. तर म्हटलं आता संपायच्या अगोदरच आपला मसाला करून ठेवला ना आणि उन्हाळ्यातच केला तर बरा पडतोय. पावसाळा परत चालू झाला ना मग मिरच्या पण अशा एकदम ओलसर असतात आणि मसाला आपला व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ना उन्हाळ्यामध्ये केला ना तर बरा पडतो. तर म्हटलं चला आता 1.5 किलो माझ्या ह्या मिरच्याच झाल्यात. बाकीचा काही गरम मसाला, काही मी कांदा म्हणजे कांदा आणि खोबरं पण टाकणार आहे, तो पण मिळून मग तसा माझा 2-2.5 किलोचा मसाला होईल. तर 2 वर्ष मला हा मसाला जाईल. तर पहा आता हे जे काही गरम मसाले आहेत ना त्याच्यावर पण पूर्ण स्टिकरवर सर्व दिलेलं आहे, म्हणजे कितीला काय सगळं आपल्याला स्टिकरवर हे लिहिलेलं असलं ना व्यवस्थित समजते. तर पहा आता हे गरम मसाले पण मी सर्व ना आता आणलेले आहे आणि काही गरम मसाले ना घरात होते तर ते मी काही आणले नव्हते, जेवढे नव्हते ते मी घेतलेत. तर कॅन्टीनमध्ये पण काही म्हणजे मोठी विलायची, लवंग, काळी मिरी, ओवा असं म्हणजे जे थोडंफार काही लागतं ना गरम मसाल्यामध्ये ते काही सामान कॅन्टीनमध्ये पण भेटतं. तर मी जसं जाईन जसं भेटन तसं मी घेऊन येत असते. तर कधी बिर्याणी वगैरे बनवायची असली तर त्यासाठी पण यूज होतं हे गरम मसाले. तर जे जे लागतात बिर्याणीमध्ये तर ते मी घेऊन येत असते आणि असं म्हणजे मोठ्या पुड्या असल्या ना तर त्या आणत असते. तर हे पहा माझं छोटंसं गार्डन. तर इथेच मी ना मला खूप छान वाटतं इथे बसायला. तर इथेच बसून माझं मिरच्या नेसायचं चाललं आहे आणि इथे ना सकाळ सकाळ भरपूर असं ऊन येतं आहे. पण मी आता सकाळ सकाळ बसले ना 6 वाजता माझं उठून मी लवकर बसले आणि 8 वाजले की इतकं ऊन येतं इथे ओट्यावर, मग इथे मला काही बसू वाटत नाही. त्यासाठी आज लवकर उठून ना मी मिरच्या म्हटलं निसून घ्यावा आणि नंतर बाकीचं मग काम आवरावं. तर मिरच्या नेसता नेसता इथे मी गिरण पण लावली होती पिठाची. तर बाजरीचं आणि गव्हाचं ना मी काल म्हणजे जे काही दळण करायचं ना ते मी काल करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतरच मी माझ्या नंदेच्या मुलीच्या घरी गेलते. तर गव्हाचं आणि बाजरीचं दळण केल्यामुळे ना सकाळी आज पटकन टाकायला बरं पडलं. तर पहिले गहू टाकले होते मी पहा दळायला. तर हे गावाकडचे गहू आहेत जे आम्ही आत्ता गावाला गेलतो तेव्हा घेऊन आलतो. अगदी बारीक बारीक गहू आहेत, पण बघू आता कसे त्याचं म्हणजे चपात्या वगैरे येतात. तर मी आता ते दळायला टाकलेत आणि ही माझी मशीन आहे, जी गिरण आहे, मशीन नाही गिरण आहे पिठाची आणि कामधेनू. तर हिला 4-5 वर्ष झाले असतील, मी शिरोळा असताना घेतली होती. तर बाहेर जाण्यापेक्षा ना घरी बरं पडतं. कधी पण उठून आपलं दळायला टाका, बाहेर दळण करा, मग ते घेऊन जावा, मग ते दळून ठेवलं का मग की घेऊन या. हे बरं झालं आपल्या घरच्या घरी कधी पण दळायला टाका. आणि हा घरचा लसूण आहे जो मी घरून घेऊन आलेले आहे. तर ह्या वेळेस ना माझ्या जावेनेच लसूण लावला होता आणि काढायला तर जायचं होतं पण दीदीची परीक्षा होते त्याच्यामुळे आमचं काही जाणं झालंच नाही. तर त्याच्यामुळे ना नंदेनी पण आणि माझ्या जावेने आणि माझा आमचा एकसारखाच एका लाईनीत लसूण लावला होता. तर माझं जाणं झालं नाही म्हणून त्या दोघींनीच माझा लसूण काढला आणि मी आयते घेऊन आले. तर खूप छान असं म्हणजे असं सगळ्यांनी एकमेकांचं मिळून काम केलं ना तर छान वाटतं. तसं ताई नसले ना तर मी पण त्यांचा लसूण काढत असते, पण लांब असल्यामुळं ना माझं एवढं मग जाणं होत नाही. तर पहा मी जी गॅलरी आहे ना किचनच्या बाजूलाच आहे, तिथंच मी गिरण लावली आणि हे पिठं दळून घेतले. घरामध्ये आतमध्ये लावले ना तर सगळं भांड्यांवर पीठ होतं ते, त्याच्यामुळे मग बाहेर ठेवली. तर मग त्यानंतर चहा होता थोडा, तो घेतला. तर पहिलं पण म्हणजे सकाळी उठले तेव्हा पण एकदा चहा झाला आहे, आता परत चहा घेते. तर यांच्यासाठी चहा ठेवला होता, त्यांनी घेतला काही आणि त्यातला थोडा ठेवला होता. म्हटलं आता चला मग परत चहा घेतला मी. तर चहा वगैरे तर जास्त तर एवढं काही पित नाही, पण आता उरला होता आता म्हटलं चला पिऊन घेऊ. तर चहा पिता पिताना पुढचा म्हणजे डोक्यात विचार चालू असते की आता हे काम माझं कधी आवरायचं. पाणी पण आता इथे ना 11:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत असतंय, त्याच्यामुळे म्हटलं आता हे पटकन काम उरकून घ्यावं म्हणजे ह्याचा पण कचरा आपल्याला एका साईडला ठेवता येईल आणि आपण जर काम आवरलं परत हे मिरच्यांचा राडा आणि मग परत कचरा होतोच थोडाफार इथे तिथे. त्याच्यामुळं ना सकाळ सकाळी पहिलं मिरच्यांचं काम झालं ना मग बाकीचं काम आवरता येईल. आणि दळायला टाकलेलं पीठ ना
ते मस्त मी गॅलरीमध्ये बाहेर लावलं होतं, पण तरी पण ना ते आतमध्ये थोडंफार धुराळा त्याचा येतच होता. आणि हे पाहे मी पापडासाठी डाळ आणली होती, उडदाची 1 किलो आणि मुगाची 1 किलो. तर तसं हे गिरणीमध्ये टाकलं ना तर त्याचं पीठ इतकं उडतं ना, आणि उडालंच खूप. मला वाटलं नाही ते म्हणजे घरामध्ये असं म्हणजे उडणार. आता आतमध्ये मस्त त्याचे झाकणं लावले, सगळं केलं, तरी पण ते असं पीठ का माहीत का गिरणीत का उडतं. पण मला लई कंटाळा आला, असं वाटलं ते बाहेर मी दळायला दिलं असताना तर बरं झालं असतं. पण मी आता पहा, हे डाळ घेतली 1 किलो आणि मुगाची डाळ घेतली 1 किलो. आता मला माहीत नव्हतं की इतकं पीठ उडन, पण खूप पीठ पूर्ण घरामध्ये धूर झाला होता त्यांनी. पण आता म्हटलं जाऊ दे, आता टाकलेच तर घ्या धुवून. तर पहा, मी हे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता दळायला टाकून देते. तर बाजरी पण मी टाकली होती दळायला, बाजरीचं पीठ पण दळून झालं आणि गव्हाचंही पीठ दळून झालं. आणि त्याचबरोबर म्हटलं हे पण दळून घ्यावा. बाजरीचं गव्हाचा डबा भरून दळून ठेवलं ना तर 15 दिवस मला ते पीठ जातं. मग परत सारखी गिरण लावायची गरज नाही पडत. तर मग आता हे पापडाचं म्हटलं दळून ना, 2 किलोचं माझे हे पापडाची डाळ झाली, 1 किलो मुगाची, 1 किलो उडदाची. चला, तर मग आता हे दळायला टाकून देते आणि राहिलेल्या मिरच्या आहेत ना त्या निसून घेते आणि मग नंतर बाकीचं काम आवरते. तर आज तर ना जरा उशीरच झालता, पण आता काय करणार म्हटलं, आता हे पहिलं उरकून घ्यावा आणि नंतर मग बाकीचं काम आवरा. आणि हे पहा, आता बटन ऑन करून देते आणि पापडाचं पीठ दळून घेते आणि बाकीच्या मिरच्या राहिलेल्या ना त्या निसून घेते. आणि गॅलरीमध्ये ना आता खूप छान असं ऊन आलं. 8 वाजता ना, 8 वाजले की ऊन भरपूर येतं गॅलरीमध्ये. तर पहा, आता छान असं गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे आणि मी मिरच्या वाळायला घातलेल्या आहेत. तर पहा, आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.